हॅलो टू एव्हरीवन, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 21 ऑगस्ट, आठवड्यातला कामाचा शेवटचा दिवस म्हणजेच शनिवार. उद्या तुमचा आमचा आवडता आणि हक्काचा सुट्टीचा दिवस रविवार आहे. तेव्हा आजचा दिवस आपला खूप आनंदात जातो, कारण उद्याच्या दिवसाची सुट्टी आपल्याला एन्जॉय करायला मिळणार असते. नुसतं घरात काही न करता बसून राहणं म्हणजे सुद्धा रिलॅक्स फील होतं. तेव्हा मित्रांनो, चला तर मग आजच्या या दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. काट्यांवरून चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहोचते, कारण रुतणारे काटे पावलांचा वेग वाढवतात. विद्यार्थी मित्रांनो, या चांगल्या आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजच्या दिवसाचं विशेष म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. विद्यार्थी मित्रांनो, दिनविशेष हे सत्र आपण का ऐकतो? यामागचं कारण असं की या दिवशी घडलेल्या काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना, त्या घटना कधी घडल्या, कशा घडल्या याविषयीची सविस्तर माहिती आपल्याला दिनविशेष या सत्रात मिळत असते. याचबरोबर काही महत्त्वाच्या आणि विशेष व्यक्ती ज्यांनी अनेक महत्त्वाचे शोध लावले आहेत, काही महत्त्वाची आणि चांगली पुस्तकं लिहिली आहेत आणि सगळ्याच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय असं कार्य केलेलं आहे, त्या व्यक्तींच्या जन्ममृत्यूच्या नोंदी याविषयी सुद्धा आपण जाणून घेत असतो. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया आजच्या दिवसाचं विशेष म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. सर्वप्रथम दिनविशेष या सत्रात आपण जाणून घेत असतो महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी. जाणून घेऊया आजच्या दिवसाच्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. सन 1911 साली लिओनार्दो दा विन्सी यांनी रेखाटलेलं जगप्रसिद्ध चित्र मोनालिसा हे पॅरिसमधील लुव्हर या संग्रहालयातून चोरीला गेले होते. मोनालिसा हे फ्रान्सिस्को देल जोकोंदो या फ्लॉरेन्समधील स्त्रीचं चित्र आहे. या चित्राचं ठळक वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास लिओनार्दोने त्यात केलेल्या स्पुमातो या तंत्राचा वापर होय. स्पुमातो तंत्र म्हणजे धुसर बाह्यरेषा व सौम्यसर रंग. कलेच्या इतिहासातील हे एक अजोड व आदर्श व्यक्तिचित्र मानले जाते. या चित्राने व्यक्तिचित्रणाच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली. चित्रातील स्त्रीच्या चेहऱ्यावर जे गूढ, खोल, अथांग भाव दर्शविले आहेत, त्याने लक्षावधी रसिकांना मोहात व संभ्रमात पाडले. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. सन 1915 साली पहिल्या महायुद्धादरम्यान इटलीने तुर्कीविरुद्ध युद्धाची घोषणा केली होती. सन 1938 साली इटली देशातील शाळांमध्ये ज्यू शिक्षकांवर बंदी घालण्यात आली होती. सन 1972 साली वन्यजीव संरक्षण कायद्यास मान्यता मिळाली. वन्यजीव संरक्षण कायदा या अंतर्गत वन्यजीवांची अवैध शिकार आणि तस्करी रोखण्यासाठी भारत सरकारने 1972 साली वन्यजीव संरक्षण कायदा पारित केला होता. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. सन 1988 साली भारत आणि नेपाळ यांच्या सीमेवर आलेल्या तीव्र स्वरूपाच्या भूकंपामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडले होते. सन 1993 साली अमेरिकन अंतराळ संस्था नासाने मंगळ ग्रहाच्या शोध मोहिमेसाठी पाठवलेल्या मार्स ऑब्झर्वर या यानाचा पृथ्वीशी संपर्क तुटला होता. या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून आपला ठसा इतिहासात उमटवला आहे. अशाच काही महत्त्वाच्या आणि प्रसिद्ध व्यक्तींचे आज जन्मदिन आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. 21 ऑगस्ट 1765 साली ब्रिटन आणि आयर्लंड देशाच्या युनायटेड किंगडमचे राजा विल्यम चौथे यांचा जन्म झाला. 1789 साली फ्रान्स महान गणिततज्ञ ऑगस्टिन लुई कौशी यांचा जन्म झाला. 1871 साली थोर भारतीय समाजसेवक, महाराष्ट्र राज्यातील पुणे येथील प्रसिद्ध सेवा सदन या संस्थेचे शिल्पकार गोपाळ कृष्ण देवधर यांचा जन्म झाला. सन 1909 साली भारतीय महाराष्ट्रीयन मराठी कवी नागोराव घनश्याम देशपांडे उर्फ ना. घ. देशपांडे यांचा जन्म झाला.
सन 1910 साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित. चित्रकलेच्या अनेक शैली आत्मसात करणारे महान भारतीय चित्रकार व बडोदा समूहाचे संस्थापक सदस्य नारायण श्रीधर बेंद्रे यांचा जन्म झाला. सन 1915 साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय उर्दू भाषिक कादंबरीकार, लघुकथालेखक आणि चित्रपट निर्माता इस्मत चुगताई यांचा जन्म झाला. सन 1922 साली अमेरिकन खजिनदार, शोधक आणि मेल फिशर मरीन हेरिटेज म्युझियमचे संस्थापक मेल फिशर यांचा जन्म झाला. सन 1927 साली भारतीय स्वातंत्र्यसेनानी, समाजवादी, राजकारणी आणि उत्तर प्रदेश, ओडिसा आणि पश्चिम बंगाल राज्याचे माजी राज्यपाल बी सत्यनारायण रेड्डी यांचा जन्म झाला. सन 1934 साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य तसंच महाराष्ट्र राज्याचे माजी 13वे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा जन्म झाला. सन 1971 साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी आणि अरुणाचल प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री पेमा खांडू यांचा जन्म झाला. 21 ऑगस्ट 1986 रोजी जमैकाचा माजी धावपटू उसेन बोल्ट याचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, उसेन बोल्ट यांनी अनेक विश्वविक्रम आपल्या नावे केले आहेत. उसेन बोल्ट यांना वेगाचा बादशहा असं म्हटलं जातं. आजच्या व्यक्तिविशेष या सत्रात उसेन बोल्ट यांच्या वर्ल्ड रेकॉर्डविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा आजचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला चुकवू नका. विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून खूप खूप शुभेच्छा. यानंतर अशाच काही विशेष आणि महत्त्वाच्या व्यक्तींविषयी जाणून घेऊया, ज्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहेत आणि त्यामुळे त्यांचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे. अशा काही महत्त्वाच्या व्यक्तींचे आज स्मृतिदिन आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. 21 ऑगस्ट 1931 साली प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन शास्त्रीय गायक, संगीततज्ज्ञ व संगीत प्रसारक तसंच गंधर्व महाविद्यालयाचे संस्थापक, गायनाचार्य पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांचं निधन झालं. सन 1940 साली सोव्हिएत क्रांतिकारक, मार्क्सवादी सिद्धांतकार आणि राजकारणी लिओन ट्रोत्स्की यांचं निधन झालं. सन 1976 साली भारतीय चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध छायाचित्रकार पांडुरंग सातू नाईक यांचं निधन झालं. सन 1978 साली प्रसिद्ध भारतीय सेवानिवृत्त क्रिकेटपटू विनू हिम्मतलाल मांकड यांचं निधन झालं. सन 1989 साली भारतीय स्वातंत्र्यकर्ते, समाजसुधारक, पत्रकार महात्मा गांधी यांच्या तत्त्वज्ञान आणि त्यांच्या पद्धतींचे अनुयायी दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर यांचं निधन झालं. सन 2006 साली भारतरत्न, पद्मश्री, पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय शहनाई वादक उस्ताद बिस्मिल्ला खां यांचं निधन झालं. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्यक्तिविशेष या सत्रात आपण बिस्मिल्ला खां यांच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा आजचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला चुकवू नका. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. सन 2007 साली ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय उर्दू भाषिक लेखिका करतुलयन हैदर यांचं निधन झालं. आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून विनम्र अभिवादन. विद्यार्थी मित्रांनो, हे होतं आजच्या दिवसाचं विशेष म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटतं याविषयी तुम्ही आम्हाला फीडबॅक मात्र नक्की द्या, म्हणजे त्यानुसार आम्हाला बदल करता येतील. तुमचे सजेशनसुद्धा आम्हाला नक्की सांगा. मित्रांनो, तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा ऐकू शकता आणि पाहूसुद्धा शकता. म्हणजेच तुम्हाला मागच्या काही दिवसांचे दिनविशेष हे सत्र ऐकायचे असतील तर तुम्हाला अगदी इझिली हे सत्र ऐकायला मिळतील. तेव्हा आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि याचबरोबर स्पॉटिफाय म्युझिक ॲप, अँकर FM, गुगल पॉडकास्ट आणि रेडिओ पब्लिकवर सुद्धा आमचे रेडिओ MPSC गुरु पॉडकास्ट उपलब्ध आहेत. तेव्हा मित्रांनो, यावर सुद्धा तुम्ही आमचा चालता फिरता इंटरनेट रेडिओ ऐकू शकता.
आणि हो, खास तुम्हाला वेळोवेळी अपडेट्स देता यावेत म्हणून आम्ही तुमच्यासाठी खास स्पेक्ट्रम अकॅडमी आणि रेडिओ MPSC गुरु हे फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजेस सुरू केले आहेत. तेव्हा या पेजेसला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ आली आहे रजा घेण्याची. मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत सुरक्षित राहा, काळजी घ्या. जर तुम्ही वॅक्सिनेशन करून घेतलं नसेल तर जरूर वॅक्सिनेशन करून घ्या आणि आमचा चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ MPSC गुरु ऐकत रहा. स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.